पत्नी नावाची जिवंत देवी, सन्मान करा तिचा। बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे। बायकोला नाव ठेवणे खरंच गंभीर गुन्हा आहे। खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही। घरातील कोणतंच सुख बायकोशिवाय फुलत नाही। नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे तरी काय? तुलना जर केली तरी तुम्हाला येतं तरी काय? स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं। नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं। वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते। बायकोपेक्षा नवऱ्याचं वय म्हणूनच जास्त असते। तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते। कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते। चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर। तुम्हीच सांगा काय होणार 24 तास जुंपल्यावर? बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका। तिच्या यादी मूर्खस्थानी नंबर 1 वर बसू नका। बायको म्हणजे अंगणातील प्राजक्ताचा सडा। बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा। बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं, देवासाठी गायलेलं गोड भजन स्वरातलं। नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा। तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत रहा। कधीतरी कौतुकाचे 2 शब्द बोलावे। तिच्या वाट्याचे एखादे काम आनंदाने झेलावे। ही कविता सर्व गृहिणींना समर्पित अशी आहे। आवडल्यास तर लाईक करा। धन्यवाद।